बघा, मी 4 जूनला या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यावेळेस निवडून आलो त्याच्यानंतर मी 18 जूनलाच पहिली बैठक रेल्वे आणि रोडवर घेतली. आणखी विविध विकास कामाचा आढावा घेतला. म्हणजे केंद्राशी निगडीत असणाऱ्या रेल्वे हा विषय केंद्राशी निगडीत असल्यामुळं आणि आपल्या बीड जिल्ह्याची अस्मिता असल्यामुळं रेल्वेचा विषय माझ्या जन्मापासून चालला आहे. 25 वर्ष झालं प्रत्यक्षात काम चालू झालं आहे. रेल्वे मंजूर झाली तेव्हापासून आत्तापर्यंत 25 वर्षात फक्त आणि फक्त मी ज्यावेळेस एक मार्चमध्ये नोटिफिकेशन व्हायरल झालं होतं त्याच्यामध्ये 261 किलोमीटरचा जो आपला पूर्ण रेल्वेचा मार्ग आहे, जो की आपला नगर टू बीड परळी या 261 पैकी 99 किलोमीटरच कंप्लीट झाला असं आलं होतं. पण मी ज्यावेळेस खासदार झाल्याच्या नंतर आत्तापर्यंतच्या काळामध्ये तेच अधिकारी तेच कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यात कुठला बदल नाही. पण जो की पर्च्युशन करायला पाहिजे, आपण आढावा घ्यायला पाहिजे, घेतला. त्याच्यानंतर रेल्वेचं काम सुद्धा एवढ्या युद्ध पातळीवर चालू आहे आणि रेल्वे बीडपर्यंत हाही चाचणीसुद्धा कंप्लीट झालेली आहे. रेल्वे प्रत्यक्ष आष्टीपर्यंत चालू आहे. त्याच्यानंतर आष्टी टू बीड येण्यासाठी त्याला इलेक्ट्रिसिटीचा जो आहे उच्च दाबाची जी 132 kVची जी लाईन आहे त्या लाईनचं कनेक्शन जे आहे तिथं आष्टीच्या ह्याला द्यायला 22 टावर लागतात. ते टावर उभं राहायच्यापैकी 11 टावरचे फाउंडेशन झालेले आहेत आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये ते टावर उभे होतील असं आहे. ज्या दिवशी तिचं कनेक्शन मिळेल त्यानंतर बीडपर्यंत आपल्याला रेल्वे 1-1.5 महिन्यात त्या फक्त लाईटमुळं बंद आहे. आता आपलं बाकी सगळं काम झालेलं आहे. आणि बीडच्या पुढचा भाग जो आहे तो सुद्धा वडवणीपर्यंतचा एक टप्पा आहे. वडवणीपर्यंतच्या टप्प्यात सुद्धा आपले जे ॲक्विजिशन करायचे ते सगळं झालेले. छोटे छोटे पार्क थोडेफार काही शेतकऱ्यांचे जे राहिलेले असतील वडवणीपर्यंतचा सुद्धा पार्क सगळा क्लिअर आहे. आता तिथले ब्रिजेस बरेच झालेत. फक्त राहिला आहे आता विषय वडवणी टू आपले 4 पार्टमध्ये आहे. पहिला म्हणजे जिथून पुढं राहिलेली जे आपल्याला हिंगणवाडीपर्यंत येतो, हिंगणवाडी ते बीड, बीड टू आता वडवणी, वडवणी टू शिरसाळा आणि शिरसाळा टू परळी. तर आता बीड टू वडवणीमध्ये मेजर असं काही नाही. कन्स्ट्रक्शनचं काम बऱ्यापैकी झालं आहे. आता दोन्ही पॅरलेल चालू आहे. इलेक्ट्रिकलचं पण काम आता चालू आहे आणि मी ते मागच्या मिटिंगमध्ये सूचना दिल्या त्या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर आता वडवणी तो शिरसाळामध्ये एक 5 गावामध्ये प्रॉब्लेम होता. काही जे गट त्यांनी आयोजन देण्यासाठी जे राहिले ते मिसिंग झालेले होते. ते गट पण आजच्या मिटिंगमध्ये मी सूचना करून त्याला ॲड करायला सांगितलेत आणि त्याच्याबरोबर या गृहसेवकांना त्याला 5 पटीनं पैसे द्यायच्या कायद्यानुसार त्यांनाही 15 दिवसात ते महिन्यामध्ये त्याचं पूर्ण अवॉर्ड न घेता जी प्रोसिजर करता येते त्या पद्धतीने घेऊन ते पैसे देतील आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले की ते काम पण पूर्ण स्पीडमध्ये होईल. त्याच्यानंतर आणखी एक बायपास परळीला झाला, तिथला एक ओव्हरब्रिजचा, कारण रेल्वे जर झाली तर पुन्हा बायपास बंद होईल. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता गडकरी साहेबांकडे एक प्रस्ताव पाठवायचा आहे. तर ते गडकरी साहेबांकडे प्रस्ताव मी त्यांच्या नॅशनल हायवेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरलाही बोललो. परवा डेप्युटी सीपासून मी त्याचं पर्च्युशन करत होतो. जिथं होती तिथं थर्मलची जागा होती. थर्मलची जागा रेल्वेवाल्याला भाड्या तत्वावर दिली होती. तिथं काही अतिक्रमण होते, ती सुद्धा अतिक्रमण केले आणि ती भाडे तत्वाचं काढून त्यांच्या थर्मलच्या नावावरच नव्हती, थर्मलच्या नावावर ती जागा करून दिली. थर्मलच्या नावावर कलेक्टर साहेबाला मिटिंग घेऊन सांगून ती जागा थर्मलच्या नावावर झाली. आता थर्मलला जागा रेल्वेला जी द्यायची, हस्तांतरित करायची, त्याची प्रोसिजर चालू आहे. ते जे ते आता प्रस्ताव औरंगाबादच्या त्यांच्या उपमुख्य कार्यकाऱ्यापर्यंत गेला आहे. तो सिकंदराबादला जाऊन 15 दिवसाच्या आत त्याची मान्यता मिळेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी अडचण आहे ती दूर करायचा प्रामाणिकतेने प्रयत्न केला आहे आणि सगळ्या गोष्टीत प्रत्येक उभाला एकच विषय. आता येतं बीडपर्यंत आली की पुढचं जसं अडेल तसं नाही, आपल्याला पॅरलली सगळे जे काही कामं करता येतील ते करायचा प्रयत्न केला. ॲट अ टाईम सगळे कामं सगळ्या बाजूने चालू आहेत. आत्तापर्यंतचं जी आपलं टार्गेट होतं ते टार्गेट अधिकाऱ्याने आणि कॉन्ट्रॅक्टरच्या सुद्धा सह्यतेनुसार सगळं बऱ्यापैकी त्यांनी अचीव्ह करायचा प्रयत्न केला आहे. आपल्याला मार्च 2026 पर्यंत परळीपर्यंत रेल्वे न्यायचं आपलं उद्दिष्ट आहे. आणि आता इलेक्ट्रिसिटी आता मी इथपर्यंत आणली, मला सुरुवातीला माहीत नव्हतं. बीडपर्यंत रेल्वे आणण्यासाठी मी एवढा जोर दिला की पण तिथं लाईटच नाही. ते जसं मला कळलं तसं मी आता पुढचं सुद्धा केलं की लाईटसुद्धा पॅरलेली बरोबरच करा. आता ते दोन्ही पण कामं चालू आहेत. त्याच्यामुळं मार्च म्हणजे येणाऱ्या 1 वर्षाच्या आत परळीपर्यंत रेल्वे जाईल आणि आपल्या बीडला जूनपर्यंत पावसाळ्याच्या आत बीडहून रेल्वे नक्की जाईल. त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला म्हणले, पण त्याचं लाईट नसल्यामुळे राहिले, सिग्नल राहिलेले, हे चिल्लर विषय होते. मात्र सणाचा हत्या प्रकरणाचा कुठलाही संबंध नाही, मला दोषमुक्त करावं असा अर्ज मान्य न्यायालयाकडे केला. कसं पाहता त्याच्याकडे आणि काय प्रतिक्रिया असेल? तर हे बघा, जगातला एखादा आरोपी सांगा मला, जगातला 99% आरोपी, 99% लोक म्हणतात ही गुन्हा मला मान्यच नाही. 1% असतो नाही मी केला म्हणणार. 99.99% लोक म्हणतात हे मला मान्य नाही. त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. केलो आणि अपेक्षा आहे की सगळं करता धरता सगळं करायचं. मी सकाळी पण बोललो कोणाशी तरी, दुबईत बसून दाऊद इथं घटना घडवितो, देश पेटवितो, देशाला ही करतो, तसं हा परळीत बसून आपला जिल्हा पेटवितो.
त्याच्यामुळे तो त्याच्यातच आहे ना, नाही कसं. पण जेलमध्ये जे वेगवेगळे प्रकार घडतात, आरोपीला VIP ट्रीटमेंट दिली जाते, असे पत्र देखील दिले गेले, मारामारीची घटना देखील घडली, त्याचे CCTV कुठे लपवायचा काय प्रयत्न केला? ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी मी पुण्यातनं बोललो होतो की जेलर जे आहेत आपले जेलर प्रशासनचे जी अधिकारी त्यांनी सांगितले की असं काही घडलंच नाही. तो मी नाहीच, घडलं नाही म्हणता मग शिफ्ट का करता? म्हणजे हे का लपवता जनतेपासून तुम्ही? जर घडलंच असेल काही ते घडलंच 100%, तुम्ही लपवता का जनतेपासून? जसं आता हा विषय एकाशी एक त्याच्याशी निगडीत भरपूर विषय की जर मग घडलं होतं तर लपवलं का, एक मुद्दा. आणि जर तुम्हाला शिफ्ट करायचं होतं तर जे लोक अगोदर त्या जेलमध्ये त्यांना शिफ्ट का केलं? जे आले आणि ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांना शिफ्ट करा ना. माझं स्पष्ट मत आहे की या जी लोक शिफ्ट केले नाहीत आणि ज्यांना शिफ्ट केले, ज्या शिफ्ट केलेल्या लोकांचा अडथळा यांना VIP ट्रीटमेंट देण्यासाठी होत होता म्हणून त्यांना शिफ्ट केलं. यांना जी काही यांच्या ह्याच्यामध्ये घेऊन बसायचे चेंबरमध्ये किंवा यांना काय जी फॅसिलिटी द्यायच्यात, सवलती द्यायच्यात, ती द्यायला अडथळा ठरत होती ही लोक शिफ्ट केलेले म्हणून त्यांना दुसऱ्या जेलला शिफ्ट केलंय. याचं दुसरं काही कारण नाही. शिफ्ट करायचं होतं यांना करायचं. आता एक आरोपी म्हणतोय मला लातूर जेल द्या. आता मी म्हणेन मी आरोपी असताना नाही माझ्या केसलाच द्या, मग देणार तू, दिला जेलरनं पाठवून. आता ती आरोपीच्या मनात काहीतरी मी काल ऐकलं की त्यांच्या मनात आला, आता साक्षात्कार झाला त्यांना. आता बीड चांगलं आहे, लातूर चांगलं नाही. आता कर्माना गेलं असेल त्यांना तिकडे, त्याला वाटलं असेल माझ्या टोळीमध्ये मी जावा, मग आता ते म्हणतो बीड द्या की आता आमचं जेलर गृह खातं मुख्यमंत्री महोदय हाल करणार, त्यांना घ्या तुम्हाला आणखी का काय मला माहीत करणार का नाही, आता तुम्हीच सांगितलं पाहिजे. मग आता काय चाललंय त्यांच्या मनाला वाटलं जे आरोपीलाच म्हणायचं मला असं द्या. अरे त्यानं जर लातूर मागितलं तर मग गडचिरोली द्यायला पाहिजे होतं त्याला, नाही तर तिकडे हरसूलला द्यायचं, मुंबईच्या जेलमध्ये द्यायचं, पुण्याच्या एअरवाड्याला द्यायचं, त्याला लातूर दिलं. आता ह्यांना उचलाय पाहिजे तर त्यांना उचलले. आता हे का चाललंय माहित नाही. हे कोण पुरवतंय सगळे लाड? आता मी सांगण्यापेक्षा आणि तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे कोण पुरवतं. आता महाराष्ट्राची मायबाप जनता सगळं बघते की आता शासन पदावर बसलेले जी कोण असतील जेल प्रशासन, आता ह्याला जेल प्रशासनच करत असेल, यांना आणखी कुणाचं प्रेशर आहे कोण म्हणतंय मी कसं सांगू? आता मी काय अंतर्ज्ञानी आहे का, मनकवडा आहे, मी कसं सांगू? माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ. नाही, विनम्रपणे सांगतो, तुम्हाला प्रश्न विचारताना तुमचं बी नाव त्याच्यात आलं असं तुम्ही विचारलं नाही, पण मी सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की बिंदू नियमावलीप्रमाणे जे बिंदू नियमावलीला डावलून शिक्षक आले ते आलेतच. जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाही आहे. तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभं राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आहे असं जर कुठं दिसलं. पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली, पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहीत नाही. ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला, निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन. आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून, तुम्ही त्यावेळेस नव्हतात पण माझी चूक झाली, तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा. म्हणून मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं, तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात. ठीक आहे, आता त्यांनी घेतलं, आता चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढं मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असेल की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय लपवलं पाहिजे? माझी चर्चा झाली तर खुल्यामच म्हणणार, मला फोन आलता डायरेक्ट माझ्या फोनवर आला, त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार, तेवढा मला फोन आला. त्याच्यानंतर बी नाही, अगोदर बी नाही, आता काही नाही, तर ते फोन आल्याच्या नंतर. पण त्याचं राहिला विषय तुमचा मूळ मुद्दा की जी बिंदू नियमावलीच्याला डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत, पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंकजाताईंनीच केलेलं आहे. त्याचा परिणाम काय झाला आहे तर त्याचा परिणाम असा झाला की त्या बिंदू नियमावलीपर्यंत हे रेग्युलाइज झाले. म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाही आहे, पण बिंदू नियमावलीप्रमाणे ज्या लोकांवर अन्याय झाला तर हे लोक 100 आहेत आणि ते लोक कमी आहे. पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल विषयामध्ये लोक 100 दिसत नाही. त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे, 100% खरं आहे. OBC कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे, पण OBC नाही झालं ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय, तर हे मान्यच आहे. मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते, तिथून ते सुटले होते, त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ती सगळे. म्हणजे या लोकांना कुठल्याही असू कुठल्या समाजाचे तिकडूनही सुटले, मग त्यांना रेग्युलाइज करणं बी त्यांचं त्यांनी केले रेग्युलाइज. आता ते झाले, ही शिक्षकाचा विषय झाला, शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं. पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणेत सुद्धा असं आहे, ती कुणी केलं, ती का झालं, ती कुठल्या काळात झालं, तलाठीमध्ये असं आहे. आता ते
पंचायत समितीला काहीतरी लोक भरायची ही काय ती हा नाही हा काय पीठ हा तर ती भरताना 43 लोक एकाच प्रभागातले 3 दुसऱ्या प्रभागातले असं कसं होत आहे हे सुद्धा कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं तसं झालं हे त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं ते पण विषय आहे त्याच्यामुळे बिंदू नियमावलीच्या प्रमाणे ही बिंदू नियमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे ते मला मान्य आहे. सोनवणे सभापती असताना एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेचे सर्वांची माफी मागून राजीनामा दिला. बाप्पा बीड शहरात नगर हो मी ते बघूनच सांगायलो मला त्याचा अनुभव म्हणूनच सांगितलं त्याच्या पुढचं विचारून काय उपयोग होणार आहे. आज एक आणखी विषय आम्ही केलाय केंद्रातून आता जो आपला बार्शी आपला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ती बार्शी नाक्यापर्यंत एक रस्ता आपण केंद्राकडून आता मंजूर झालेला आहे तिचं वर्क ऑर्डर होईल त्याच्या पुलकम बंधारा आता त्यांना दिवं आपण बंधारा करतोय म्हणजे तिथं सुद्धा पाणी एवढं थांबणार आहे की जवळपास त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना तर होईल पण पिण्यासाठी सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीने शहरातल्या लोकांना म्हणजे बाकी सगळ्यांना सुद्धा होऊ शकतो तिथं पुलकम बंधारा आपण त्याच्यात घेतलेला आहे. हो मी ते बघूनच सांगायलो मला त्याचा अनुभव म्हणूनच सांगितलं त्याच्या पुढचं विचारून काय उपयोग होणार आहे. आज एक आणखी विषय आम्ही केलाय केंद्रातून आता जो आपला बार्शी आपला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ती बार्शी नाक्यापर्यंत एक रस्ता आपण केंद्राकडून आता मंजूर झालेला आहे तिचं वर्क ऑर्डर होईल त्याच्या पुलकम बंधारा आता त्यांना दिवं आपण बंधारा करतोय म्हणजे तिथं सुद्धा पाणी एवढं थांबणार आहे की जवळपास त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना तर होईल पण पिण्यासाठी सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीने शहरातल्या लोकांना म्हणजे बाकी सगळ्यांना सुद्धा होऊ शकतो तिथं पुलकम बंधारा आपण त्याच्यात घेतलेला आहे. त्या बैठका घेतल्यानंतर इकडचा वाळू माफिया गँगवॉर याला मी मोडून काढू अशा पद्धतीने देखील सांगितले. खरंच झालंय असं वाटतंय कारण क्राईम रेशो कमी झालाय का आणि दादाकडून विकासाची काय अपेक्षा. हे बघा आदरणीय दादा ज्या दिवशी पालकमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी एकच DPDCची बैठक घेतली 2 नाही एकच नियोजन समितीची बैठक झाली आणि दुसरी बैठक जी घेतली ती आढावा बैठक घेतली. ते आढावा बैठक घेणं आता महिन्याला पालकमंत्री म्हणून त्यांचं ते कर्तव्य ते पार पाडतायत ते करतायत आणि माझी अपेक्षा दादाकडून एवढीच होती की जिल्ह्याला सुसूत्रित दूरीत आणायचं काम दादा करतील दुसरं कुणी करणार नाही. बहुतेक 99% करायचा ते प्रयत्न करीत असतील आणि त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा तुम्ही म्हणताल तर माझी तेवढीच आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे वाळू माफिया राख माफिया आणि दादा पहिल्या काळात तरी जेवढं बोलत होते तेवढं करत होते. आताचं मी बोलणं संयुक्त नाही होणार किती कुणाच्या एखाद्याच्या प्रेशरमध्ये आले असले कुठं काय आले तर पण त्याचा दादा प्रेशरमध्ये येणारा माणूस नाही त्याच्यामुळे ती 100% करते. मात्र मागच्या DPDCमध्ये ज्या पद्धतीने गोंधळ झाला होता परळीमधले सगळे कामं देखील समोर आले होते पण त्या संदर्भात जर अजितदादाला विचारलं तर ते म्हणले अशा पद्धतीने काही घडलंच नाही परळीमध्ये कुठंच चुकीचं काम झालं नाही DPDCमध्ये त्यांना तो अधिकार होता आणि त्या अधिकारामध्ये सगळी कामं केली गेली. बरोबर आहे ना आता मी खासदार आहे खासदार फंड कुठं वाटायचा आहे माझा अधिकार आहे तसं DPDCमध्ये मेंबरच नाही ना. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जोर होणार नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपंचायत नगरपालिकातून येणारे 6 आणि एकूण 26 असे जी 34 सदस्याचे फॉर्मेशन होते बॉडीचं ती होण्यासाठी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकाच व्हाव्या लागतात त्याच्यामुळे बॉडीच नाही ना मग अधिकार फक्त आणि फक्त पालकमंत्र्यालाच आणि सचिव म्हणून कलेक्टरला. तसा विचार केला तर पालकमंत्र्यापेक्षा सुद्धा अधिकार कलेक्टरना जास्त होता पण कलेक्टर ती म्हणतील तसं पालकमंत्र्याचं ऐकणार ना त्याच्यामुळे जसे पालकमंत्री सांगतील तसे त्यांनी काम मंजूर केले. त्या कालावधीमध्ये परळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी बोलणार नाही म्हणजे माझा सुद्धा स्पष्ट स्वभाव आहे की राजकीय बोलणार नाहीये. विषय असा आहे की या प्रकरणामध्ये दादान टाकतो पूर्ण विषय गेला नसेल किंवा दादांना आता दादा महाराष्ट्राचे नेते आहेत पालकमंत्रीपद आपलं तुमचं आमचं सर्वांचं नशीब म्हणा किंवा त्यांचं काय म्हणायचं ते म्हणा त्याच्यामुळे त्यांनी घेतलं त्याच्यामुळं हा विषय रातचं कामं झालेले काय झालेच ना त्याला आता काय पुरावा कधी केलं ते का आज केलं ते काय अगोदर बोगस उचलण्यापेक्षा तक्रार झाली म्हणून कामं तर झाले आता ते जाऊ द्या त्याच्यावर आता काय त्याच्यावर आता इथून पुढं दादा आहेत तर चुकीचं काम करणार नाही DPDC कुठंच करणार नाही. हां आता ती त्यांच्या पक्षाची बाजू बघतील पक्षाचं काम म्हणतील पक्षाच्या लोकांचं काम करायचं बघतील ते कुणी बी करेल स्वाभाविक पण मला वाटतं चुकीचं करणार नाही. बऱ्याच वेळा केला जातो तशा पद्धतीचे समोर देखील आले विशेष काही ज्या कंत्राटदार आहेत त्यांनाच ती कामं देण्याचा त्यांचा आग्रह असतो असं देखील बोललं जातं. तुमचं काय वस्तुस्थिती तुमचं कुणीही राजकीय नेता असो माझी हात जोडून विनंती आहे की प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी उद्घाटन सुद्धा करावेत
प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी सगळं करावं. आणि अधिकाऱ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती करणार आहे की प्रोटोकॉल सोडून काही करू नये. आणि जर कुणी एखादा पुढारी एखादा राजकीय मंडळी कुणाला धमकावत असेल तर त्याला कुणीही बीड जिल्ह्यातल्या कुणी घाबरायचं नाही. त्याच्या पाठीमागे बजरंग सोनवणे खासदार आहे. कुणीही बीड जिल्ह्यातला कुठलाही आमदार असून कुणीही असून मी त्यांच्या पाठीमागे उभा राहील. आणि कुणी जरी धमकावलं तर तुम्ही ज्या कामाविषयी बोलता ते काम नियमाप्रमाणेच होईल असं ओपन सगळ्यासमोर सांग. थँक्यू. विषय आहे तो जिल्हा परिषद अंतर्गत मात्र त्या ठिकाणी निधी मंजूर असून देखील शाळांची बांधकाम आहे नाही, हे बघा 450 म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यातल्या शाळा खूप मोठ्या मोडकळीस आलेल्या आहेत. 2200 शाळा आहेत जवळपास. तर मी माझ्या काळामध्ये 2 टर्मला मला ज्यावेळेस शिक्षण खातं माझ्याकडे आलं जिल्हा परिषदला त्यावेळेस मी एका काळामध्ये जवळपास 200 आणि एका काळामध्ये 400 गावं असे जवळपास 600 गावाला निधी द्यायचं काम केलं. मग तिथं कुठे 2 खोल्या असतात, कुठे 1 खोली असेल, कुठे 4 खोल्या असतात. त्याच्यापेक्षा जास्त मला पण देता नाही आलं, मी नाही दिलं. पण ते जेवढं देता येतं शक्य होतं ज्या गरजेनुसार दिलं. पण आज सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आणखी नितांत गरज आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत त्याच्या दुरुस्त करण्याला सुद्धा 5% मॅन्डेटरी असतो. पण आता सीओ बघा ना, कुणी काहीच बघा ना, त्याला मी काय करू. आला माझा एखाद्या पुढाऱ्याचा पी की त्यानंच गट्टाची गट्टा घेऊन गेला. मग कुठं चालला तर तिथंच चालला. नुसते कागदावर सगळं झालं मागच्या 2-4 वर्षात. त्याच्यात आता किती वेळेस तोच विषय बोलायचा. त्या मागच्या 3 वर्षाचा जो गॅप पडलाय ना, 3 वर्ष जिल्हा परिषदेवर पदाधिकारी नाही. 3 वर्षाचा 450-450 कोटीचा जर विचार केला तर 1200 कोटी त्याच्यातला जिल्हा परिषदला 600 कोटी. 600 कोटीमधला जर शिक्षण विभागावर जरी म्हणलं तरी शिक्षण विभागावर जवळपास 150 कोटी 3 वर्षात निधी असेल. तो कुठं खर्च झाला त्याचा बघितलं पाहिजे. कमीत कमी 3 वर्षात 150 कोटी निधी असेल तो कुठं खर्च झाला बघायला पाहिजे. कारण 150 कोटीचा निधी जर खर्च झाला असता तर आणखी 500-600 गावं झाले असते. तुमच्या मतदारसंघाचे जे आमदार